मित्रांनो, स्पर्धेच्या या युगामध्ये आपल्याला वेळोवेळी आपली गुणवत्ता आणि आपली पात्रता सिद्धच करावी लागते। रात्रंदिवस अतोनात मेहनत करून देखील चांगले गुण आपण मिळवले आणि असं करून देखील आपल्याला जर सिलेक्शन होत नाही तर त्याच्या मागे काय कारण असतात? तर त्याच्या मागे विविध कारण असतात। त्याच्यापैकी एक कारण म्हणजे सामाजिक आरक्षण। महाराष्ट्रामध्ये आज रोजी किती % आरक्षण कोणत्या कॅटेगरीला दिलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वात अगोदर आपण काय पाहणार आहोत? सामाजिक आरक्षण म्हणजे विविध जातींना दिलं गेलेलं आरक्षण। याच्यामध्ये बघा, पहिली या ठिकाणी मी लिहिलेली आहे एससी। एससी म्हणजे शेड्यूल कास्ट। शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती। यांना एकूण पैकी 13% म्हणजे 13% रिझर्वेशन आहे। त्याच्यानंतरची दुसरी कॅटेगरी आहे एसटी म्हणजे शेड्यूल ट्राइब म्हणजेच अनुसूचित जमाती। तर या शेड्यूल ट्राइबला 7% म्हणजे 7% एवढं रिझर्वेशन आहे। त्याच्यानंतरची कॅटेगरी बघा ओबीसी। ओबीसी म्हणजेच अदर बॅकवर्ड क्लासेस। अदर बॅकवर्ड क्लासेसला आपण मराठीमध्ये इतर मागासवर्गीय म्हणतो आणि त्यांना 19% 19% एवढं रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे। त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे एसबीसी। एसबीसी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लासेस, विशेष मागासवर्गीय जाती। तर हे बघा, याच्यामध्ये यांना 2% म्हणजे 2% एवढं रिझर्वेशन दिलेलं आहे। व्हीजे म्हणजे विमुक्त जाती। विमुक्त जातीला किती दिलेलं आहे? 3%। त्याच्यानंतर एनटीबी म्हणजे नॉन ट्राइब, याच्यामध्ये ग्रुप केलेले आहेत बी, सी आणि डी। तर नॉन ट्राइब बी ग्रुपला दिलेला आहे 2.5% म्हणजे 2.5%। त्याच्यानंतर नॉन ट्राइब सी ग्रुपला दिलेला आहे 3.5 म्हणजे 3.5%। आणि नॉन ट्राइबचा डी ग्रुप जो आहे त्याला दिलेला आहे 2% म्हणजेच 2%। आणि या सर्व कॅटेगरींचं मिळून महाराष्ट्रामध्ये आज रोजी किती टक्के आरक्षण दिले गेलेलं आहे? तर ते होते एकूण 52% म्हणजेच 52% आरक्षण हे या कास्ट ग्रुपमध्ये डिवाइड झालेलं आहे। म्हणजे सरळ सरळ आहे, जेवढ्या जागा निघतील त्याच्यापैकी 52% जागा या कॅटेगरीला गेलेल्या आहेत। आणि हे झालं सामाजिक आरक्षण। याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी एक अध्यादेश काढून एसईबीसी ही कॅटेगरी निर्माण करून त्यांना 10% रिझर्वेशन दिलेलं आहे। एसईबीसी म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस। सोशली म्हणजे सामाजिक आणि एज्युकेशनली म्हणजे शैक्षणिक। सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेला वर्ग त्याला 10% आरक्षण दिलं। आणि तो कोणता ग्रुप आहे? तर तो आहे मराठा ग्रुप आहे। म्हणजे मराठा समाजाला हे 10% आरक्षण दिलं। मग आता महाराष्ट्रातलं सध्या स्थितीतलं आरक्षण किती टक्क्यावर गेलं? सुरुवातीचे 52% प्लस 10% म्हणजे आज रोजी हे 62% एवढं आरक्षण झालेलं आहे। आलं का लक्षात? आणि त्याच्यामध्ये केंद्र शासनाने सर्व जनरल जे कॅटेगरीमध्ये पहिले मोडत होते, पण ते पण आर्थिक दृष्ट्या कसे आहेत? गरीब आहेत, म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन हे आरक्षण बघा EWS हे 10% दिलेलं आहे। मग बघा, याच्यात आपण 10% अजून कोणता ऍड करणार? EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन। म्हणजे आज रोजी पहा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये आरक्षण किती टक्क्यावर गेलेलं आहे? एकूण आरक्षण हे 72% पर्यंत गेलेलं आहे। तुम्हाला माहितच आहे की कोर्टाने सांगितलेलं आहे की हे आरक्षण 50% पेक्षा जास्त वर कोणालाच देता येणार नाही, कोणत्याच राज्याला देता येणार नाही। म्हणजेच काय की हे जे एसईबीसीचं हे जे आरक्षण आहे, हे आरक्षण हे कोर्टाच्या निदर्शनाने जर आपण पाहिलं तर ते टिकेल की नाही याबाबत आपण मोठी शंका आहे, प्रश्नचिन्ह आहे। कारण कोर्टाचा इंदिरा सहानी यांच्या केस मधील जो निर्णय आला होता त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 50%च्या वर कोणतंच आरक्षण देता येणार
नाही. म्हणून मराठा समाजाला त्यावेळेस ते आरक्षण जेव्हा मिळालं होतं ते रद्द झालं होतं. आता हे जे आरक्षण आहे हे उच्च न्यायालयामध्ये टिकलं, त्याच्यामुळे सध्या एससीबीसी म्हणून चालू आहे. आता महाराष्ट्रामध्ये एक संघर्ष चालू आहे. तो संघर्ष कोणता, तो आपण आता या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया. मित्रांनो बघा, गोष्ट महत्वाची आपल्या सर्वांच्या संबंधितच आहे. आपण सगळे लोक महाराष्ट्राचेच रहिवासी आहोत आणि एकमेकांचे बांधव आहोत. त्यामुळे ह्या गोष्टी आपण एकमेकांना समजून घेऊन सोडवल्या पाहिजे. आणि न्यायालयीन लढा लढायचा असेल तर मग याच्यामध्ये वाद बिघडता कामा नये. याच्या संबंधित एक मी व्हिडिओ पाहिला, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू इच्छितो. एकदा आपण तो व्हिडिओ पाहू, नंतर त्याच्यावर पुढे बोलू. तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का, ते रद्द करायचं का? एससीबीसी आम्हाला पाहिजे, पण 50% आत पाहिजे. हैदराबाद गॅझेटवरून काढलेल्या जिहादला हायकोर्टामध्ये आव्हान दिल्यानंतर आता मंत्री छगन भुजबळांनी जरांगे आणि मराठा समाजाच्या नेत्यांना एससीबीसी आणि ईडब्ल्यूएसच्या आरक्षणावरून सवाल केला. ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, मग मराठा समाजाला मिळालेलं स्वतंत्र 10% आरक्षण रद्द करायचं का, असा प्रश्न भुजबळांनी केलाय. तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का, ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही 80-90% असता, ते तुम्हाला नकोच का? आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे 50% मध्ये तुम्ही करत असतात, ते तुम्हाला नकोच का? याचं उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत, मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं, त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे. मराठ्यांच्या नेत्याने सरळ उत्तर देऊन टाका ना, एससीबीसी आम्हाला पाहिजे, पण 50% आत पाहिजे. ते दिलेलं 10% 50% आत झालं, मग 10% पाहिजे. पण ते 50%च्या वर गेलं की ते उडतंय. उद्या पोरांचं वाटलं होणार आहे 10% आरक्षण घेऊन. मग मागासिद्ध झालं. कायदा काय सांगतो, मागासवर्ग आयोग काय सांगतो, जी जात मागासिद्ध झाली तिला 50%च्या आत घ्या असं कायदा सांगतो. मग नेत्यांनी सांगायचं 10% आरक्षण एससीबीसी पाहिजे, पण 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्या. कायदा स्पष्ट आहे. मी भुजबळांच्या वाक्यावर प्रतिक्रिया देत नाही. ते वरिष्ठ आहेत, माझ्यापेक्षा त्यांचा अभ्यास जास्त आहे, ते आपली भूमिका मांडू शकतायत. पण मी सर्वसाधारणतः म्हणतोय की ज्याला ईडब्ल्यूएस मध्ये मिळालं त्याला जातीमधलं आरक्षण मिळतच नाही. ज्याने जातीमधलं घेतलं किंवा त्याच्या अधिकाराचं संविधानाचं घेतलं त्याला ईडब्ल्यूएस मध्ये त्याचा अधिकार तेवढा राहत नाही. त्यामुळे याबद्दल मी वेगळं भाष्य काय करायचं. मित्रांनो, एवढा व्हिडिओ आपण बघितला. आता या व्हिडिओमध्ये एक मोठे केंद्रीय मंत्री आणि एकीकडे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, या दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष चालू आहे. इट्स अ पॉलिटिकल वॉर फॉर द रिझर्वेशन. ही अडचण लक्षात घेऊन मनोज जरांगे यांनी मागणी केलेली आहे की हैदराबादचं गॅझेट लागू करा. हैदराबादच्या गॅझेटमध्ये ज्या जुन्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये मराठा जातीचा उल्लेखच नव्हता आणि त्यांची जात ही कुणबी अशी म्हणून नोंद झालेली होती. मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा देखील नोंदी त्यांच्या त्या रेकॉर्डमध्ये आहेत. म्हणून हे हैदराबादचं गॅझेट लागू करण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं, उपोषण केलं आणि या उपोषणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मंजुरी देखील दिली. एक अध्यादेश काढण्यात आला आणि त्या अध्यादेशानुसार मराठा जातीला कुणबी म्हणून प्रमाणपत्र काढण्यासाठी एक प्रोसिडिंग सुरू करून देण्यात आलेली आहे. हे सगळं चालू झाल्यामुळे ओबीसींच्या मनामध्ये एक मोठी भीती निर्माण झालेली आहे की कोट्यवधी संख्येचा मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर पुन्हा ओबीसी मध्ये स्पर्धा वाढेल आणि ओबीसीचं जे रिझर्वेशन आहे मग ते सामाजिक आहे, त्याच्यानंतर राजकीय आहे, हे देखील धोक्यामध्ये येईल. म्हणून दोन्हीकडून संघर्ष चालू झालेला आहे. मित्रांनो, याला कुठला तरी एक मार्ग आपल्याला काढला पाहिजे आणि ते आपल्या हातात नाही. त्याच्या मागे कायदेशीर लढाई आहे. जर त्या लढाईला यशस्वी करायचं असेल तर दोन्ही गटांनी समजूतदारीची भूमिका घेऊन मार्ग काढणं गरजेचं आहे. याबाबतीत तुम्हाला काय वाटते, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे तुम्ही देखील व्हिडिओच्या शेवटी कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. आणि यातून स्पर्धा परीक्षेवर काय परिणाम होऊ शकतो याबाबतीत तुम्हाला काय वाटते त्या संदर्भात देखील तुमचे अनुभव तुम्ही व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की नोंदवा.